भारतीय रुपयासाठी 3 डिसेंबर 2025 हा घातक दिवस ठरलेला आहे. आज याच दिवशी अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयानं 90 रुपये 14 पैसे अशी नीचांकी पातळी गाठलेली आहे. त्यामुळं ही जी घसरण आहे ही नीचांकी घसरण आतापर्यंत सगळी झालेली आहे. भारतीय रुपया हा आशिया देशांच्या करन्सीमध्ये सर्वाधिक घसरणीला लागलेलं चलन म्हणून त्याची देखील नोंद झालेली आहे. एका बाजूला आपली अर्थव्यवस्था आपण सुधारत असल्याचं म्हणत असताना भारतीय रुपया जो घसरगुंडीला लागलेला आहे त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरती देखील झालेला असून गेले 3 ते 4 दिवस शेअर मार्केट हे सातत्यानं घसरत आहे किंवा त्याची घसरगुंडी थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर ही भारतीय रुपयाची घसरगुंडी का झाली त्याची कारणं आपण या निमित्तानं शोधूयात. सगळ्यात जे महत्त्वाचं कारण आहे भारत आणि अमेरिका यांच्यामधलं जे व्यापार करार होता तो व्यापार करार अजूनही झालेला नाहीये. अमेरिकेनं चीन सारख्या आपल्या शत्रू असलेल्या राष्ट्रासोबत देखील व्यापार करार केला, मात्र भारतावर अजूनही 50% टेरिफ हे लादलेलं आहे. त्यामुळे ही जी बाजारातली अनिश्चितता आहे त्याचा देखील परिणाम हा भारतीय रुपयावरती झाला आणि त्याची घसरगुंडी थांबायचं नाव घेत नाहीये. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारतीय बाजारपेठामधून भारतीय शेअर मार्केटमधून परकीय गुंतवणूकदार हे आता आपला हात आखडता घेत आहेत. सगळ्यात आपली अर्थव्यवस्था ही स्थिर आहे. आपलं चलनवाढ म्हणजे महागाईचा दर हा स्थिर आहे. GDP ग्रोथ चांगली आहे. तरीही जे परकीय गुंतवणूकदार आहेत त्यांनी 2025 या वर्षभरामध्ये म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आतापर्यंत $17 बिलियन इतकी रक्कम ही भारतातनं काढून घेतलेली आहे. त्याचा देखील दबाव हा भारतीय रुपयावरती आलेला आहे आणि त्यामुळे त्याची किंमत ढासळत आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे RBIचं बदललेलं धोरण. RBIनं धोरण का बदललेलं आहे? जे काय बोललं जात आहे की आतापर्यंत जर अशी रुपयाची घसरगुंडी झाली तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे रुपया बाजारातनं खरेदी करून रुपयाच्या किमतीला आधार देण्याचं काम करत होती. आता मात्र RBIला असं वाटत आहे आपली जर निर्यात स्वस्त करायची असेल तर रुपयामध्ये घसरण होणं गरजेचं आहे. त्यामुळंच या रुपयाच्या घसरणीला अटकाव करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजूनही पुढे सरसावलेली नाहीये. त्यामुळं केंद्र सरकार किंवा RBI या घसरणुकीला अटकाव करत नसल्याचे चित्र आज बाजारपेठांमध्ये आहे आणि त्याचा देखील परिणाम हा रुपयाच्या घसरगुंडीला आणखीन चालना देणारा ठरलेला आहे. ही 3 प्रमुख कारणं तुम्हाला समजली असतील. पण याचे परिणाम काय होणार आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं आपली जी पेट्रोल किंवा डिझेल यासाठी जे क्रूड ऑइल लागतं 90% क्रूड ऑइल हे आपण आयात करत असतो. ही आयात रुपयाच्या घसरगुंडीमुळे महाग होऊ शकते. दुसरं खाद्यतेलं देखील आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्या देखील खाद्यतेलांच्या किमती पुढच्या काळामध्ये वाढू शकतात. आपण अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल कॉम्प्युटर्स गॅजेट्स हे आपण आयात करतो. त्या देखील वस्तू महाग होऊ शकतात. आता याच्यामध्ये आणखीन काय झालेलं आहे की सोन्याची आयात देखील गेल्या काही कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये वाढलेली आहे आणि आयात वाढत असल्यामुळे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात आणि या सोन्याच्या आयातीचा देखील परिणाम हा रुपयाच्या घसरणीवरती झालेला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये सोनं हे आपल्याकडे महाग होऊ शकतं. जे भारतीय विद्यार्थी परदेशांमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं शिक्षण महाग होण्याचा देखील धोका या रुपयाच्या घसरणीमुळे वाढलेला आहे किंवा तो झालेलाच आहे. कारण जेव्हा पालकांना तिकडे काही पैसे पाठवायचे असतील डॉलरमध्ये तर त्यांना आता जे पैसे गेल्या वर्षभरापूर्वी $1 80 रुपये पाठवावे लागत होते ते आता $1 90 खर्च करावे लागतात. त्यामुळे साहजिकच ज्या परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बोजा पालकांवर आहे त्यांचं देखील बजेट या रुपयाच्या या घसरणीमुळे वाढणार आहे. आता त्याचा फायदा काय होऊ शकतो तर अनेकांचं मत असं आहे की रुपया घसरल्यामुळे आपली जी निर्यात आहे ती निर्यात करणं अधिक सोपं होऊ शकेल. म्हणजे आपले जे निर्यातदार आहेत त्यांना अमेरिकेमध्ये जर त्यांनी आपला माल पाठवला किंवा इतर देशांमध्ये जर माल पाठवला तर त्यांना डॉलरच्या तुलनेमध्ये आधी जर 85 रुपये मिळत असतील तर त्यांना आता 90 रुपये मिळतील. त्यामुळं आपली जी निर्यात आहे ती निर्यात या रुपयाच्या घसरणीमुळे स्वस्त होऊ शकेल. पण हा जरी फायदा असला तरी एकूण आपली जी आयात आहे ती निर्यातीपेक्षा जास्त असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील या घसरणीचा
मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळं पुढच्या काही काळामध्ये असं म्हणतात की RBI याबाबतचा आपला जो स्टँड आहे तो बदलेल आणि रुपयाची घसरण थांबवू शकेल. पण मार्केट फोर्सेस पुढे हा RBIचा हा हस्तक्षेप किती चालू शकेल याविषयी देखील अनेक मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये आणखीन खालची पातळी गाठू शकेल असं देखील बोललं जात आहे. आणि तुमच्या माहितीसाठी ही जी पातळी आहे ही पातळी एका डॉलरला 95 रुपये असे खर्च करावे लागतील. त्यामुळं पुढचा काळ हा अनेकांसाठी ज्यांना बाहेर परदेश प्रवास करायचा आहे, बाहेर शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, एवढं मात्र निश्चित. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.